श्री गुरुचरित्र कथासार वेदांचा विस्तार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, द्विजवर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका. त्याचा काहीही उपयोग नाही. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत. नारायणांनी व्यासरूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासांकडे विद्याभ्यास करत होते. ते व्यासांना म्हणाली, गुरुदेव, आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, शिष्यांनो, वेदांचा महिमा अनंत आहे. कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. तिथे 4 वेद कसे आत्मसात होणार? म्हणून व्यासांनी त्या चौघांना वेदांचे 4 भाग वाटून दिले. पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करत होते, पण अपेक्षित प्रगती होत नव्हती. म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्स, तुम्हाला काय वरदान हवे? तेव्हा भारद्वाज ऋषी म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत. ते मला शिकवा. ब्रह्माजी म्हणाले, वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही. मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा. मग ब्रह्माजींनी त्यांना वेदराशींचे 3 पर्वत दाखविले. ते पाहून भारद्वाज ऋषी भयभीत झाले. भारद्वाज ऋषी ब्रह्माजींना शरण गेले व म्हणाले, एवढे वेद मी कसा शिकणार? म्हणून तुम्ही जे द्याल तेच मी घेईन. ब्रह्माजींनी त्यांना अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजांनी त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. पुढे हेच 4 वेद व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पैल मुनींना ऋग्वेद सांगितला, वैशंपायन यांना यजुर्वेद सांगितला, जैमिनींना सामवेदाची व सुमंतांना अथर्वणा वेदाची सविस्तर माहिती सांगितली आणि त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन केले. श्रीगुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले. श्रीगुरू त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडात लोक पुण्यवान होते आणि वर्णाश्रम धर्मांना अनुसरून वागत होते. ते सत्व कलियुगात लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सांडले. ते वेदबाह्य आचरण करू लागले. त्यामुळे वेदाभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसीने यवनांपुढेही वेदपठण करू लागले. त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या. त्यावेळी विप्रवचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सुरश्रेष्ठीसुद्धा ब्राह्मणांना वचकून असायचे. विष्णू निजदैवत समजून ब्राह्मणांची पूजा करायचे. राजे महाराजे ब्राह्मणांच्या निष्पृह आचरणाचे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या अधीन, देव मंत्राच्या अधीन, तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती. त्यांचे महात्म्य काय सांगावे? आज ती परिस्थिती नाही. ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत. हीन ज्ञातीपुढे पैसे घेऊन वेदपठन करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही. अशा मूर्खांचे तोंडही पाहू नये. ते मरणोत्तर ब्रह्मराक्षसच होणार. द्विजहो, अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का? नाही ना? मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतींना कशाला छळता? तुम्हाला जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही. उगीच आपला प्राण धोक्यात घालू नका. मुकाट्याने निघून जा, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्टच सांगितली होती, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होईल. ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही. नामधारका, यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. त्या द्विजांचे दिवस भरले होते, म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळत नव्हते, असेच मला म्हणावेसे वाटते. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 26 समाप्त.